आमचं महाराष्ट्र सरकार आहे, पहिलं आमचं मत्स्य व्यवसाय खातं आहे, ज्यांनी किनारपट्टीला सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून, मच्छीमारांचं उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून ड्रोनची सुरक्षा कवच कालपासून सुरू ठेवलेली आहे। या ड्रोनच्या माध्यमातून किनारपट्टीवर होणारे कुठलेही अवैध धंदे किंवा कुठलेही बाहेरचे ट्रॉलर जे अन्य राज्यातून येतात ते अगर आमच्या राज्यामध्ये येऊन आमच्या मच्छीमारांच्या हक्काचं उत्पादन जर घेऊन जात असतील, कोणीही आमच्या किनारपट्टीवर येऊन जिहादच्या कारवाया करत असतील, ते अवैध स्ट्रक्चर बांधत असतील, अवैध इमारती बांधत असतील, तर ह्या सगळ्या गोष्टीवर फार बारकाईने नजर या ड्रोनच्या माध्यमातून आम्ही ठेवणार आहोत। जसे आमच्याकडे इमेजेस येतील, फोटो येतील, त्या पद्धतीची कारवाई पोलीस असो, केंद्र सरकार असो, त्यांच्याकडे माहिती देऊन त्या पद्धतीची कारवाई केली जाईल, जेणेकरून पूर्ण आमची किनारपट्टी ही जिहादमुक्त होईल। 12 तारखेला माझी माहिती आता माझ्याकडे आलेली आहे की 12 तारखेला विशालगडावर उरूस करण्याचं नियोजन आहे। आता विशालगडावर काय महिन्या अगोदर घडलं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी याबद्दल अतिशय भूमिका स्पष्ट केलेली आहे। म्हणून आता ह्या निवेदन आणि हिंदू समाजाच्या एकंदरीत इच्छेच्या अनुसार 12 तारखेला तिकडे कोणीही कायदा सुव्यवस्था खराब करता कामा नये। जेव्हा हिंदू समाजाने संयमाने घेतलेला आहे तर अन्य धर्मांनी पण संयमाने घ्यावं। उगाच कोणाला चिथवण्याचे प्रकार, पुरुष आणि या सगळ्या नियोजन करून हिंदू समाजाला चिथवण्याचा आणि भडकवण्याचे प्रकार कोणी करू नये आणि त्या संबंधित शासन म्हणून, सरकार म्हणून आम्ही त्यावर लक्ष ठेवून आहोत। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।